नमस्कार, मी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता. आपल्याला हिंगोली जिल्ह्यामध्ये जवळपास 3 दिवसापासून एक खूप मुसळधार पाऊस पडली होती. त्याच्यामध्ये जवळपास आपल्याकडे सर्व जे तालुके आहेत ते बाधित झालेले होते. आमच्याकडे आता प्रारंभिक माहितीनुसार एक 50,000 हेक्टर क्षेत्र जे आहे ते पाची तालुक्यामध्ये बाधित झालेलं आहे. आमची आता जे रिपोर्ट्स आहेत त्याच्यामध्ये दुर्दैवाने 2 लोकांची मृत्यू पण झालेली आहे याच्यामध्ये पूरमध्ये वाहून, आणि एक 35 जनावर जे आहे ते आपल्याकडे वाहून गेलेले आहे, ते मिसिंग आहे. आणि आता आम्ही जे आहे त्याच्यामध्ये पंचनामा करण्यासाठी सर्व रेव्हेन्यू स्टाफला आम्हाला सांगितलेलं आहे आम्ही. आता आज सकाळपासून पाऊस थांबलेली आहे. मग आपला पूर्ण रेव्हेन्यू स्टाफ जे आहे ते खाली फील्डवर आपले पंचनामे वगैरे करू लागले, आणि पंचनामे करून सर्व आमच्याकडे जे माहिती जेव्हा ते येतील तेव्हा आम्ही ज्या लोकांना शासकीय मदत जी अनुज्ञा आहे ते शासकीय मदत आम्ही प्रस्तावित करू. जवळपास आता प्रारंभिक माहितीनुसार 50,000 हेक्टर शेतीचं नुकसान आहे. आणि त्याच्यामध्ये जेव्हा मी काल कळमनुरीमध्ये डोंगरकडा पूल गावामध्ये गेलो होतो, त्या ठिकाणी आपल्याला असं पण दिसण्यात आलं की फलबाग जे आहे, केळी पीक त्याच्यामध्ये खूप बाधित झालेली होती. आणि असा प्रथम दृष्टीने असा दिसू लागला होता की भाई जवळपास एक 10-12 शेती जे आहे ते ऊसाची आणि आपली फलबागची जी आहे ते पाण्याच्या खाली होती. आणि सिमिलरली आपला जे कळमनुरी पासून जे पुसदचा रस्ता होता ते बाधित झालेला होता. त्याच्यामध्ये जवळपास 15 फूट पाणी जे आहे ते त्या ठिकाणी वाहत होतं. आणि सिमिलरली आपला जे सेनगाव जिंतूर रस्ता आहे त्याच्यामध्ये पण आपला येलदरीचे गेट्स उघडल्यापासून ते रस्ता बाधित होता. आज सकाळपासून आम्हाला असं माहिती मिळाली आहे की ते चालू झालंय. तरी पण काही पुढे पाऊस कंटिन्यू झाले की मग आम्हाला ते परत स्टेप्स घ्यावं लागणार. नाही, शासनामध्ये काय असतो आपला ते पारोडामध्ये जे आता गणेश नावाच्या बहुतेक गोविंदची जी मृत्यू झालेली आहे त्याच्यामध्ये आपण पुरामध्ये ते वाहून गेलेलं आहे. त्याच्यामध्ये आम्हाला शासन निर्णयामध्ये त्यांना आर्थिक मदतीची तरतूद आहे. त्याच्यामध्ये आम्ही त्यांचे पर्टिक्युलर घेऊन लवकरात लवकर ती जी त्यांच्या मदत आहे ते आपण देणार आहे. आम्हाला शासनामध्ये ती मान्यता पण दिलेली आहे की त्यांचे जे मदत आहे ते लवकरात लवकर काढावं. आम्ही त्याची माहिती घेऊन लवकरात लवकर ते शासन निर्णयाप्रमाणे आर्थिक तरतूद करून देणार त्यांना. त्याच्यामध्ये म्हणजे जे वाहून गेलेलं आहे पुरामुळे काहीतरी झालेलं आहे, त्याच्यामध्ये दोन्ही आहे. आता शेतकरी बांधवांना माझा हेच आव्हान राहणार आहे की आता बघा, पूर जे आहे आता जवळपास आपले 201 गाव आहे ज्याच्यामध्ये बाधित झालेलं आहे. आणि आता ज्या ठिकाणी मोठं नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांना परत सुरुवात करावं लागणार आहे. मग त्याच्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. आपल्याला कुठली पण मदत आमच्याकडनं पाहिजे जी असेल तो आम्ही करून घ्यायला तयार आहोत. आणि त्याच्यामध्ये आपलं पंचनामा तर आम्ही लवकरात लवकर करून घेणार आहे. आणि आपला दुसरं जे आता पिकाचा आपला हंगाम आहे त्याच्यासाठी आपण तयारी करण्यासाठी सुरुवात करावा. आणि आपली जी शासनाची निधी आहे ते आपण लवकरात लवकर आपले सर्व अकाउंट्स तर आमच्याकडे PM किसान मार्फत उपलब्ध आहे, ते आपण निधी पण त्याच्यामध्ये लवकरात लवकर टाकण्याचा प्रयत्न करू. आणि आम्ही त्याचा मग आपण जी नुकसानाची निधी आहे ते आपण घेऊ शकतो त्याच्यामध्ये.